अटल बिहारी वाजपेयी हे आपल्या देशाचे महानायक. आमदार संजय केळकर यांची प्रतिक्रिया. आंतरराष्ट्रीय अटल सन्मान कार्यक्रम हा नवी दिल्लीतील 23 डिसेंबर रोजी महाराष्ट्र सदन येथे संपन्न कार्यक्रम झाला. अटल फाउंडेशनतर्फे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना हा पुरस्कार दिल्ली येथे जाहीर करण्यात आला. मात्र ठाण्यात सुरू असलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत केळकर यांना जबाबदारी असल्यानं त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. आज भाजपच्या खोपट येथील कार्यालयात दुपारी 4 वाजता अटल फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अपर्णा सिंग यांच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अटल फाउंडेशनचे प्रदेश महामंत्री जितेंद्र शिर्के, ठाणे जिल्हाध्यक्ष राजकुमार पवार तसंच ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी उपमहापौर अशोक भोईर, दत्ता घाडगे, महेश कदम, राजेश गाडे, मितेश शाह देखील उपस्थित होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळाला हे आपलं भाग्य असल्याचं केळकर यांनी सांगितलं. आपल्या दृष्टीनं तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अटलजी म्हणजे आपल्या देशाचे महानायक आहेत. अद्वितीय असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. ते कवी होते, लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श होते. हा पुरस्कार केवळ आपला नसून आपल्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. जसं पेराल तसं उगवतं असं आमदार केळकर यांनी सांगितलं. अटलजी यांच्या नावाचा पुरस्कार आमदार संजय केळकर यांना देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. अशा व्यक्तीला हा पुरस्कार देत आहोत की ज्यांनी अटलजींचा कार्यकाळ बघितलाय, त्यांच्या विचारांवर ते चालत आहेत. आमदार म्हटलं की त्यांच्या पाठी कार्यकर्त्यांचा लवाजमा आला, परंतु आमदार केळकर हे साधे आणि सरळ जीवन जगतात. नागरिकांना सहज उपलब्ध होतात. सामाजिक क्षेत्रात अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी, पोलिसांसाठी, माजी सैनिकांसाठी, तरुणांसाठी अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामाची दखल आमच्या संस्थेनं घेऊन त्यांना अटल सन्मान हा पुरस्कार केला असं अटल फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांनी बोलताना सांगितलं. सर्वप्रथम तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णाजी सिंह यांनी थोडी माहिती देतो मी आपल्या अटल फाउंडेशन विषयी. आपल्या अटल फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णाजी सिंह आहेत आणि आपलं हे कार्य भारत देशामध्ये जवळजवळ 22 राज्यामध्ये चालतं आणि महाराष्ट्रामध्ये 27 जिल्ह्यामध्ये 250च्या वरती आपले पदाधिकारी आहेत. तर साहेबांना इलेक्शनमुळे, महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे येता आलं नाही. साहेबांनी दिल्लीसाठी संदेश दिला आणि माझ्या हातात अवॉर्ड तो सुपूर्द त्यांनी केला आणि मी माझं भाग्य समजतो. कारण की एवढ्या मोठ्या हस्तीला आज माझ्या हातचे अवॉर्ड दिला जातोय. एका मोठ्या हस्तीचं नावाचा अवॉर्ड त्यांच्या स्मृतीमध्ये एवढ्या महान हस्तीला संजय केळकर साहेबांना दिला जातो. ह्याच्याबद्दल मला मनस्वी आनंद आहे. हा खऱ्या अर्थानं ठाणे शहराचा गौरव आहे, सर्वांचा गौरव आहे. महाराष्ट्रामध्ये 3 जणांना अवॉर्ड दिलेला आहे. एक आरोग्यदूत मंगेशजी चिवटे, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे, त्यांना अटल श्री अवॉर्ड दिलेला आहे. आमदार संजयजी केळकर साहेबांना आंतरराष्ट्रीय अटल अवॉर्ड दिलेला आहे आणि प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते जे अनाथ मुलांना सांभाळतात त्यांना अटल श्री अवॉर्ड दिलेला आहे. आणि देशभरातून जवळजवळ 30 अवॉर्ड, प्रत्येक राज्याला 1 अवॉर्ड याप्रमाणे अवॉर्ड दिलेले आहेत. फक्त आपल्या महाराष्ट्राला जरा दुःख माप दिले, कारण महाराष्ट्रामधून अटल फाउंडेशनच्या मार्फत सेवा कार्य चांगल्या प्रकारे चालते. जोरदार शक्ती प्रदर्शनासह अजित पवार गटाच्या उमेदवारांचा अर्ज दाखल. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकीपूर्वी सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपावरून अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली स्वतंत्र ताकद दाखवण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे. देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं नमो भारत नमो ठाणे असा बॅनर लावत निवडणूक प्रचाराची सुरुवात केली आहे. तर शिवसेना शिंदे गट नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे आज संध्याकाळी ठाण्यात सभा घेणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाकडूनही जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नजीब मुल्ला आणि सुहास देसाई यांनी घड्याळ चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भव्य प्रचार रॅली काढली. या रॅलीद्वारे त्यांनी संपूर्ण बोर्डात फेरफटका मारत आपली राजकीय ताकद दाखवून दिली. रॅली दरम्यान नजीब मुल्ला आणि त्यांच्या समर्थकांनी दर्ग्यात जाऊन चादरही अर्पण केली. त्यानंतर राबोडी भाजी मार्केट परिसरातून दाट लोकवस्ती असलेल्या भागात प्रचार करण्यात आला.
यावेळी मुस्लिम समाजातील महिलांशी संवाद साधत आगामी निवडणुकीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन नजीब मुल्ला यांनी केलं. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय वातावरण तापलं असून प्रत्येक पक्षाकडून शक्तीप्रदर्शन, सभा आणि रॅलींना वेग आलाय. येत्या काळात उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे राजकीय हालचाली आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा सत्कार केला, त्यांचा अर्ज देखील त्यांनी पाठवलाय. तो प्रेम आहे. कारण काही दिवस मी पक्षाच्या कामानिमित्त मागील नगरपंचायत, नगर परिषद याचा प्रचारामध्ये बाहेर होतो. तर तो आपुलकी आहे, तो प्रेम आहे. मी त्यांचा आदर करतो, प्रेम करतो की त्यांनी फक्त मी त्यांना फोन केला की आपण एकत्र राहूया आणि आपण राबोडीचा विकास करूया. आजपर्यंत एकत्र राहिलो तर आम्ही त्या पद्धतीने त्यांनी अपक्षाचा फॉर्म पण पाडला. त्यांचं नाव नईम खान आहे. जी देखील लढतायत, जी विकास कामं असेल किंवा जी इतर कामं आहेत ती बघून कुठेतरी विरोधकांना धसकी भरली असं वाटतंय का? 100%. कारण शेवटी विरोधकांना निवडणूक लढून माझ्या विरुद्ध निवडून येण्यात रस नाहीये. त्यांचं पोटपाणीच त्याच्यावर चालतं. नजीब मुल्लाचे आम्ही विरोधक म्हणून फिरायचा 5 वर्ष त्यांचा तो इंडस्ट्री येते. त्यांचा रोजगार आहे नजीब विरुद्ध उभा राहायचा, नजीब विरुद्ध मोठ्या मोठ्या गप्पा मारायचे. त्यांचा रोजगार आहे ना. 4.5 वर्ष ते उपाशी मरतील म्हणून ते रोजगार आहे. मला विरोधक दाखवून 4 लोकांकडे जाऊन आपली कामं काढून घ्यायची व्यक्तिगत. त्यांना लोकहितांची काही कामं नाहीये. जे आज माझे विरोधक आहे 2017च्या निवडणुकीत पण होते. तर 8 वर्ष ते कुठे होते? कोविडला कुठे होते? जेव्हा नागरिकांना गरज होती तर कुठे होते? त्यांचा रोजगार आहे. त्यांच्या रोजगार पोटपाणीसाठी ते माझ्या विरोधक म्हणून उभे आहेत. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण संपन्न. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आलं होतं. निवडणूक उपायुक्त उमेश बिरारी यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोपवण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी उपायुक्त जी गोदेपुरेही उपस्थित होते. लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांकरिता उपलब्ध असलेल्या मशीनमध्ये कोणता फरक आहे हे त्यांनी सांगितलं. यामध्ये व्हीव्हीपॅट मशीन नाही, मॉकपोल प्रत्यक्ष मतदानाच्या 1 तास आधी सुरू करणं, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट यांची जोडणी कशी करावी, एंड बटनचं महत्त्व तसंच पथकाची रचना याबाबत मार्गदर्शन केलं. या प्रशिक्षणात EVM मशीनची रचना, कार्यपद्धती, मतदानाच्या दिवशी घ्यायची जबाबदारी, मॉकपोल प्रक्रिया, सील लावण्याची पद्धत तसंच मतदानानंतर मशीन सुरक्षितरित्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास तात्काळ कोणती कार्यवाही करावी याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यानं या प्रशिक्षणात निवडणूक कायदे, आदर्श आचारसंहिता, मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, मतमोजणीपूर्व आणि मतमोजणी दरम्यान घ्यायच्या खबरदाऱ्या तसंच तक्रार निवारण यंत्रणा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. या प्रशिक्षण कार्यक्रमात क्षेत्रीय अधिकारी आणि संबंधित कर्मचारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रशिक्षणामुळे आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभावीपणे आणि नियमानुसार पार पाडण्यास मदत होणार असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. मतदान प्रशिक्षणास अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि नियमबद्ध पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी आदेश प्राप्त होऊनही अनुपस्थित राहिलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्याकरिता 2013 मतदान केंद्रांवर एकूण 10,120 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर करायची कामं, EVM हाताळणीचं प्रशिक्षण,
27 ते 29 डिसेंबर या कालावधीत 2 सत्रात राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. 3 दिवस असणाऱ्या या प्रशिक्षणात जे अधिकारी कर्मचारी अनुपस्थित राहतील त्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रशिक्षण हे निवडणूक कामाचा अत्यावश्यक भाग आहे. प्रशिक्षणाद्वारे मतदान प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणी, मॉक पोल, मतदार ओळखपत्र, आचारसंहिता पालन, आपत्कालीन परिस्थितीतील कार्यपद्धती आदी बाबींचं सखोल मार्गदर्शन दिलं जातं. त्यामुळे प्रशिक्षणात अनुपस्थित राहणं ही गंभीर बाब मानली जाणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केले. निवडणूक ही लोकशाहीची महत्त्वाची प्रक्रिया असून त्यात नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने जबाबदारीने आपलं कर्तव्य पार पाडणं अपेक्षित आहे. कोणतीही सबब ग्राह्य धरली जाणार नाही. सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वेळेत प्रशिक्षणात उपस्थित राहून निवडणूक कामकाजासाठी सज्ज राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले. डॉक्टर गौतम पांडुरंग गोसावी यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपटाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न. सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे समाजरत्न डॉक्टर गौतम पांडुरंग गोसावी यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त मुंबई ठाणे परिसरात अत्यंत भव्य आणि अर्थपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या प्रकट दिनाचा औचित्य साधून बॅरिस्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मोठ्या पडद्यावरील हिंदी चित्रपटांच्या उद्घाटनाचा सोहळा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. उद्घाटन होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजीव कांबळे, माजी संचालक आरोग्य विभाग, बाळासाहेब आढांगळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, विजय परकाळे, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त, सुभाष मोरे, पोलीस निरीक्षक, तसंच डॉक्टर भीमराव जाधव, माजी अधिष्ठाता, राजीव गांधी मेडिकल कॉलेज यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन वैशाली अभिजित न्यायनिर्गुणे यांनी, मराठी साप्ताहिक विचार विमर्शचे संपादक हिरादास सोनावणे यांनी केलं. हा सोहळा जीजे एज्युकेशन ऑफ पॅरामेडिकल सायन्स ठाणे आणि राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. विविध जिल्ह्यातून आलेले सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, डॉक्टर, शिक्षणतज्ज्ञ, कलाकार आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. डॉक्टर गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या मान्यवरांनी त्यांना शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव केला. या कार्यक्रमात संगीत दिग्दर्शक ओंकार गोखले यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर गोसावी यांच्या कार्याचा गौरव केला. डॉक्टर गोसावी हे केवळ यशस्वी डॉक्टर नसून समाज घडवणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्व आहेत, असे गौरवोद्गार यावेळी सुरुवातीला वैशाली अभिजित न्यायनिर्गुणे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. डॉक्टर भीमराव जाधव यांनी ब्लू झोन संकल्पनेचा उल्लेख करत 130 वर्ष जगता येतं, तसंच दीर्घायुष्य आणि आरोग्यसंपन्न जीवनशैलीविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं आणि डॉक्टर गोसावी यांच्या ऊर्जादायी कार्याचंही मनपूर्वक कौतुक केलं. सत्कारमूर्ती डॉक्टर गौतम गोसावी यांनी आपल्या मनोगतात उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार मानले. वाढदिवस येतो आणि जातो, परंतु समाजकार्य करणाऱ्यासाठी प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो, असं त्यांनी सांगितलं. आपल्या वडिलांच्या स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवेचा वारसा उल्लेख करत आर्थिक स्वावलंबन आणि शिक्षणाच्या बळावर समाज परिवर्तन घडवणं हीच आपली भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. एकूणच डॉक्टर गौतम पांडुरंग गोसावी यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील कार्याचा गौरव करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी, भावनिक आणि समाज प्रबोधनात्मक ठरला. माझ्या अंतकरणातून एक जिव्हाळ निर्माण झालेला आहे की असे वाढदिवस मी पुष्कळ सेलिब्रेट केले. मी अमेरिकेला सुद्धा वाढदिवस माझा सेलिब्रेट केला, आफ्रिकेला सेलिब्रेट केला, युरोपला सुद्धा सेलिब्रेट केला, पण एवढी प्रजा नव्हती. म्हणून तुम्ही आमचे एका शब्दांना तुम्ही आलात, त्याबद्दल खरोखरच मी तुम्हाला हृदयापासून तुमचे आभार मानतो.
मित्रो, एक दोन गोष्टी ते सांगणं गरजेचं असं वाटतं की वाढदिवस येतो आणि जातो. एकदा काय झालं होतं की 21 वर्ष आधी सूर्यवंशी म्हणून एक समाज कल्याण अधिकारी होते आणि त्यांच्याकडे नेहमी जायचं मी. जे काही महामंडळ होते त्या मंडळाच्या भेटी घ्यायचं आणि ते मला युवकाविषयी इतर योजना सांगायची की सर तुम्ही ह्या योजना राबवा युवकांसाठी. आणि तेव्हा मी युवकावरती काम करायचं. मी सेंट्रल जेलमध्ये सुद्धा कैद्यांना मी प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यांनी बरेच काही कामं केलेली आहेत. तर त्या पिरियडमध्ये सूर्यवंशी सरांनी सांगितलं की सर तुम्हाला आम्ही दलित मित्र पुरस्कार देतो, तुम्ही फक्त फॉर्म भरून द्या. आणि त्यावेळी काय होतं की दलित मित्र पुरस्कार म्हणजे खूप मोठा म्हणजे शासनाचा पुरस्कार. तर म्हटलं काय हरकत नाही, काय पाहिजे तुम्हाला, हे सगळे कागदपत्र दिले. आणि झालं असं की तेव्हा माझं वय 49 होतं आणि त्याला वय पाहिजे तर 50. तर सर म्हणे काय हरकत नाही, रिकमेंडेशन करतो. पण माझ्या कॉम्पिटिशनला बरेच काही लोक होते की ते मला म्हटलं ऑब्जेक्शन केलात, मला नको ते. तर सांगायचं म्हणजे नंतर मला रिअलाईज झालं की एक एक वर्ष एक एक दिवस आपण काम करतो आणि जो व्यक्ती सामाजिक चळवळीमध्ये असेल किंवा संस्कृती चळवळीमध्ये असेल की समाजामध्ये काम करत असेल तर त्याच्यासाठी तो एक एक दिवस फार महत्त्वाचा असतो. का असतो? कारण की आता तुम्ही माझा वाढदिवस साजरा केला, पण मला वाटते की जसजसं आपलं वय वाढत जाते तसतसं आपल्याला काम करायची आवड निर्माण होते समाजामध्ये. कारण की होते असं की आपण त्या तळागाळातून आलेलो आहोत. माझ्या वडिलाला पहिला राष्ट्रपती पुरस्कार 1949मध्ये मिळाला. स्वातंत्र्य सेनानी होते, 28 गावचे सरपंच होते, त्या गावात पोलीससुद्धा यायचा नाही. आम्ही शाळेसाठी जमीन डोनेट केली. तर हे कार्य करत असताना मला तो बाळकडून मला वडिलापासून मिळालं आणि तेव्हापासून मी ठरवलं की पहिले आपली आर्थिक परिस्थिती व्यवस्थित करा, तुम्ही तुमच्या पायावरती स्टँड व्हा. एकदा तुम्हाला माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेबाकडे एक एज्युकेटेड व्यक्ती गेलेला होता, मला नाव आठवत नाही, आणि तो एकदम भरावून गेला होता. शायद चर्मकार समाजाचे ते व्यक्ती होते. तर त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब मला तुमच्यासोबत काम करायचं आहे. तर बाबासाहेबांनी त्यांना विचारलं की बाबा तू काय करतो? तू जस्ट आता ग्रॅज्युएट झालेला आहे, नोकरी करणे, मला काम करायचं आहे. तर त्यांनी विचारलं तुझ्या घरात कोण कोण आहे? तर त्यांनी सगळं सांगितलं. माझी बहीण आहे, माझे भाऊ आहे, माझे वडील आहे, शेती नाही आहे, मीच कमावणार आहे. तर बाबासाहेब काय म्हणाले, पहिले तू कमाव, पायावरती उभा राहा आणि नंतर माझ्याकडे ये. बहुतेक तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे, ही सत्यकथा आहे. तर ह्या बऱ्याच काही गोष्टी मी ते सांगणार नाही. मी ठरवलं की आता सगळं काय माझ्याकडे आहे. आपल्याला काय पाहिजे? 10x10ची रूम, सकाळी दुपार संध्याकाळ जेवण, थोडीशी गाडी तुमच्याकडे आहे, काही असो, राहायला घर आहे. मग काय पाहिजे? मग का नाही आपण समाजाची सेवा करावी? तर प्रत्येकाने असा विचार केला तर असं म्हणत नाही की तुम्ही तुमचे सगळं आर्थिक त्यांना करा, पण तुम्हाला जर सगळ्या सुखसोयी असेल, राहायला घर असेल, सुखसोयी असेल, तर तुम्ही का समाजाची सेवा करू नये? तर ही कल्पना मी आणि माझ्या मेसेजने ठरविली. आणि तुम्हाला एक सांगतो, सगळ्यात जास्त डोनेशन आम्ही दोघं देतो. वर्षाला 3.5 लाख रुपये डोनेशन देतो. का देतो? कारण की आमच्या पुढचं आम्हाला आहे, पण समाजाला काही देणं असते. त्या प्रकारे असे प्रोग्राम मी राबवतो. चांगले चांगले लोक मला भेटतात आणि खूप आनंद वाटतो. तर तुम्ही सगळे आल्याबद्दल धन्यवाद. आता जेवणाचा स्वाद आपण घेऊया आणि असंच भेटत राहूया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.